सध्या आपल्या देशात IPL सुरू आहे, त्यामुळे क्रिकेटचा फीवर आहेच आणि आपला देश किती क्रिकेट वेडा आहे ते मी काही नव्याने सांगायची गरज नाही। आता क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं तर ते आहे टायमिंग। क्रिकेटमध्ये टायमिंग हुकलं की विकेट जातेच। हेच टायमिंग क्रिकेट इतकंच राजकारणातही महत्त्वाचं असतं, नाहीतर इथेही राजकीय वाटचाल फार अवघड होऊन जाते। कधी कधी हेतू काहीही असला, भाषा कितीही चांगली असली तरीही टायमिंग हुकलं की नुकसान होतंच। आता त्या नुकसानाची तीव्रता कमी अधिक होते, कधी मोठा राजकीय फटका बसतो तर कधी राजकीय संघर्ष वाढतो। याचं सर्वात ताजं उदाहरण आपण परवाच पाहिलं, ते होतं पार्थ पवारांचं। बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावेळी निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून राष्ट्रवादी आग्रही होती, पण काँग्रेसनं उमेदवार दिला आणि त्यावर पार्थ पवारांनी आगपाखड केली। फक्त ABP माझाशी बोलताना पार्थ पवारांनी बारामतीतल्या उमेदवारीमुळे राज्यभरात काँग्रेसला कसा फटका बसेल, काँग्रेसचा डाऊनफॉल होईल असं विधान केलं। त्यावरून गेले 2 ते 3 दिवस महाराष्ट्र काँग्रेस असो की ठाकरेंची शिवसेना असो की अगदी शरद पवार रोहित पवारांनी त्यांचे कान टोचले। आता ही एक बाजू झाली, दुसरी बाजू म्हणजे बारामती पोटनिवडणुकीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते। त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पार्थ पवारांच्या वक्तव्य डिफेंड करण्याबरोबरच निवडणूक बिनविरोध करण्याचंही आव्हान होतं। गेल्या 2 दिवसांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप कसे रंगले हे मी सांगणारच आहे, पण त्याआधी आज दिवसाभरातली सर्वात मोठी बातमी ठरली ती म्हणजे काँग्रेसनं घेतलेली भूमिका। आज बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याची मुदत होती दुपारी 3 वाजेपर्यंतची। आणि ही मुदत संपायच्या फक्त 30 मिनिटं आधी काँग्रेसनं निवडणुकीतनं माघार घेतली। या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत। ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। जवळपास 40 मिनिटांची ही पत्रकार परिषद जवळपास 2 वाजता सुरू झाली। त्यावेळी सगळ्यांना असं वाटलं की पहिल्या ओळीतच हर्षवर्धन सपकाळ माघार घेतल्याची घोषणा करतील, कारण आज सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत अनेक घडामोडी घडल्यात। त्या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी होती बारामतीची पोटनिवडणूक आणि हर्षवर्धन सपकाळ। म्हणूनच पत्रकारांना वाटलं की काँग्रेसच्या माघारीचीच घोषणा इथे केली जाईल, कारण त्यांच्या निर्णयानंतरच बारामतीमध्ये आकाश मोरे अर्ज मागे घेणार होते। पत्रकार परिषद सुरू झाली, सपकाळांनी भाजपवर टीका सुरू केली, अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरनं सरकारवर शंकाही उपस्थित केली। त्याचबरोबर सकाळपासून किती जणांनी फोन केले, कोण कोण भेटून गेलं हे सगळं सांगितलं। याच पत्रकार परिषदेमध्ये एक वेळ तर अशी आली की सपकाळांनी बारामती पोटनिवडणूक आम्ही लढवायलाच हवी असं म्हणत सगळ्यांना धक्काच दिला, पण त्यांनी काहीच मिनिटांमध्ये बारामतीच्या उमेदवारीवरनं घोषणा केली। काँग्रेसनं तर उमेदवार मागे घेतलाय, पण त्यांच्या याच भूमिकेवर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला। आजचा प्रश्न आहे काँग्रेसची बारामतीत माघार, मात्र उमेदवारच दिला नसता तर राजकीय परिपक्वता दिसली असती का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। काँग्रेसच्या एकंदरीत या सगळ्या ज्या घडामोडी आहेत आणि ज्या पद्धतीचं राजकारण झालंय त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे। तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे। तर आता आज दिवसाभरातल्या आणि स्पेशली दुपारी 3 पर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी किंबहुना पाहण्याआधी जरा थोडंसं मागे जाऊयात, जिथून हा सगळा संघर्ष सुरू झाला। काय बोलणं नाही झालंय कोणाबरोबर, अजिबात नाही। त्यांना कळायला पाहिजे काय करायचं। राष्ट्रीय नेतृत्वाशी वगैरे काही बोलणं नाही, मला नाही वाटत। सगळ्यांना माहिती ते काय करतात, ते सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय, त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल त्यांना करू द्या। पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल। कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत। आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। तुम्हाला वेदना होत आहेत? मला असं वाटतं की
आपण कोणाला थांबू नाही शकत. जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ. अच्छा. समजलं. आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलं आहे ते बघू काय व्हायचं आहे ते. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. आता हे पार्थ पवारांचं 6 एप्रिलचं वक्तव्य आहे आणि पार्थ पवारांच्या याच वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांनी जोरदार पलटवार केला. इतकंच नाही तर बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच अशी भूमिका सुद्धा घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेवर भाजपसह मित्रपक्षांची टीका सुरू झाली. इतकंच नाही तर काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडशी चर्चा करणार असल्याचंही राष्ट्रवादीचे नेते सांगू लागले. पण तरीही हर्षवर्धन सपकाळ काही माघार घेण्याच्या भूमिकेत नव्हते. तिकडे बारामतीतही आकाश मोरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढायला लागला होता. पवारांच्या बारामतीमध्ये काँग्रेस जिवंत आहे आणि तीही ताकदीनं निवडणूक लढू शकते असा मेसेज राज्यात पोहोचला होता. एकूणच काय तर काँग्रेसनं महायुतीची आणि त्यातही राष्ट्रवादीची दमछाक करायला सुरुवात केली. मात्र मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की आजचा दिवस अत्यंत निर्णायक होता, कारण आज सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 पर्यंत घडलेल्या घडामोडी. सकाळी 8 वाजता रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली. त्यानंतर सकाळी 11:15 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपकाळांना फोन केला. त्यानंतर 10 मिनिटांमध्ये म्हणजे 11:30 नंतर धनंजय मुंडेंचा सपकाळांना फोन गेला. 11:15 वाजता सुनेत्रा पवारांनीही सपकाळांशी फोनवरनं चर्चा केली. हा सुनेत्रा पवारांचा 3 दिवसांमधला 3रा फोन कॉल होता. तिकडे 12च्या सुमारास सपकाळांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना सगळा प्रकार सांगितला. त्याचवेळी शरद पवारांनी फोन करत मल्लिकार्जुन खरगेंची चर्चा केली. 12:15च्या आसपास राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांसह मंत्र्यांनी सपकाळांची भेट घेतली. ही सगळी शिष्टाई का सुरू होती तर त्याचं कारण होतं अर्थातच बारामतीची पोटनिवडणूक आणि तिथला काँग्रेसचा उमेदवार. तोच उमेदवार मागे घ्यावा म्हणून सुरू असलेल्या शिष्टाईत सर्वात मोठं आव्हान बनलं होतं पार्थ पवारांचं ते वक्तव्य. आणि त्याच वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी पार्थ पवारांनी आजचीच वेळ साधली. काही दिवसांपूर्वी पार्थनं जी स्टेटमेंट केली होती काँग्रेसच्या विरोधात ती तर चुकीचीच होती. पण पारच्या वतीने आणि पारचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे काँग्रेसची. आणि मग या माघार घेण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती आणि ते घेतील असं सकारात्मक मला तरी वाटतं. शेवटी पक्षाचा त्यांचा निर्णय आहे. आणि आज या सगळ्या ज्या घडामोडी घडल्या त्या अनुषंगाने आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आज आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी. आपण त्यांच्याशी गेस्ट सेंटरला जाऊन चर्चा करणार आहोत. सपकाळजी, आपलं स्वागत आहे 0 आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये. परंतु आजचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कदाचित संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय आणि तो असा आहे की काय साध्य झालं नक्की काँग्रेसला बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देऊन आणि नंतर तो माघारी घेऊन? साध्य करणं हे काही लक्ष काँग्रेसचं नव्हतं नाही. वैचारिक लढाई आहे, वैचारिक संघर्ष आहे. भारतीय जनता पक्ष या विरोधात आमची जी भूमिका आहे ती भूमिका घेऊनच या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलो होतो. या निवडणुकीमध्ये कोणचा अहंकार, कोणचा आविर्भाव, लोक असं करतील, लोक तसं करतील, लोक दाखवून देतील, ह्या कुठल्याही गोष्टी आमच्याजवळ नव्हत्या. त्यामुळे 2 भाग होते. एक तर थेट स्वरूपामध्ये भाजपच्या विरोधात आणि महायुतीच्या संदर्भात आमची असणारी विरोधाची भूमिका एक, आणि दुसरं अजितदादांच्या अपघाताला आता 3 महिने होत आले, मात्र या संदर्भात कुठलंही गंभीर सरकार नाही. त्यांनी तर गुन्हा दाखल केलाच नाही, मात्र काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने गुन्हा जो दाखल केला त्याचा तपासही ते करायला पुढे तयार नाही. त्यामुळे या अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये, अपघाताच्या संदर्भामध्ये सहानुभूती दाखवणारी भारतीय जनता पक्ष ही त्यांच्या तपासाच्या संदर्भामध्ये किती बेफिकर आहे याकडे आम्ही नेमकेपणाने बोट ठेवलं. आणि हे नेमकेपणाने बोट ठेवत असताना अजितदादांचाही पक्ष या संदर्भामध्ये जी चुप्पी साधत आहे, हर्षवर्धनजी, हा सगळा जो मुद्दा आहे तो तुम्ही आज तुमच्या परिषदेत सुद्धा मांडलात आणि हे जे तुमचे या संदर्भातले आक्षेप आहेत ते सुद्धा तुम्ही सांगितलेत. परंतु जर तुमच्या पक्षाच्या बाजूने विचार करायला गेलं तर कार्यकर्त्यांचा उत्साह तुम्ही प्रचंड वाढवून ठेवला होता बारामतीमध्ये आणि अचानक त्याच्यावरती पाणी पडलं असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आहेच तो आमचा जो कार्यकर्त्यांमधला उत्साह होता तो आहेच. गेल्या 50 वर्षापासून तिथे आमचा काँग्रेसचा हा पवारांव्यतिरिक्तचा कोणताही आमदार नसताना आणि गेल्या सलग स्वरूपामध्ये 35 वर्षापासून आम्ही तिथे कुठल्याच प्रकारची सत्ता नसताना आमचं तिथे कार्यालय असणं आणि आमच्या कार्यामधला उत्साह असणं
म्हणजे हा कुठल्याही किती झालं तर काँग्रेसचा डाऊनफॉल होऊ शकत नाही याचं प्रतीक होतं. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता, लढण्याची त्यांच्यामध्ये जिद्द होती. मागच्याही निवडणुकीमध्ये युगेंद्र पवारांचा आणि त्या ठिकाणी सुप्रियाताईंचा प्रचार हा आमच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा निर्णय सर्वस्वी पक्षावर सोडला होता आणि पक्षाच्या समोर आलेले जे प्रस्ताव आहे आणि त्या प्रस्तावाची जमेची बाजू उणे बाजू ही सर्व जी आहे ही कार्यकर्त्यांसोबत आम्ही ऑनलाईन बैठकीमध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ पण कॉलच्या हर्षवर्धनजी, असे प्रस्ताव तुमच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी सुद्धा आलेले होते, अशा विनंत्या आधी सुद्धा झालेल्या होत्या. अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे, मग इतका वेळ का घेतला गेला? आणि दुसरं म्हणजे पार्थ पवारांचं वक्तव्य जर नाही, याआधी आलं नसतं- निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आधी बोला बोला बोला. नाही, आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी आदल्या दिवशी त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनींचा फोन हा जरूर आला होता. मात्र तेव्हापर्यंत पक्षांनी आमचा उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतलेला होता. एकदा निर्णय जर झालेला असेल तर अर्ज भरणं हे देखील आमचं कर्मप्राप्त होतं. आणि त्यानंतर 5 तारखेनंतर अगदी 8 तारखेपर्यंत या दरम्यानच्या काळामध्ये कोणाचाही फोन आणि कोणतीही प्रक्रियाही झालेली नव्हती. आता आम्ही घेतलेली जी भूमिका आहे ही वैचारिक स्वरूपाची भूमिका होती, लढण्याची भूमिका होती आणि ती भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलो. आता पार्थ पवारांचं जे बोलणं आहे हे कुठेतरी हास्यास्पद आहे आणि त्यांनी जे बोललं ते म्हणजे त्यांच्या वक्तव्यात लोक दाखवून देतील, पाहून घेतील, येणारा काळ अवघड आहे, म्हणजे हे सगळं जे आहे ना हे गांभीर्याने न घेण्याचं आहे. अजितदादांचा सारखा एक मोठा महाराष्ट्राचा नेता, एक खमक्या एक नेतृत्व, त्यांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे म्हणून केवळ गुलाबी जॅकेट घालून खासदारकीची शपथ घेतल्याने तो वारसा पुढे नेता येणार नाही. त्याची जाण ठेवायला पाहिजे, त्याचे भान ठेवायला पाहिजे, ते त्यांच्याकडून सांभाळलं जात नाही. त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे निराधार आहे, चुकीचं आहे आणि काँग्रेस संपू पाहणारे आणि काँग्रेसचा विचार संपला म्हणणारे भले जे आहेत त्या भल्यांकडून अद्यापपर्यंत काँग्रेस संपवणं शक्य झालेलं नाही. आता भारतीय जनता पक्षाची सलगी करून, भारतीय जनता पक्षाच्या जवळ जास्ती राहून किंवा भारतीय जनता पक्षाला घाबरून आता ते भारतीय जनता पक्षासारखं दादांत खोटं आणि मनातील ते तसं बोलायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर पण मी सपकाळजी, क्यू व्यक्त करतो. या त्यांचं पातळीवरती ते असा पण प्रकरण प्रश्न आहे की हास्यास्पद आहे. ही जी ऐनवेळी माघार घेतली गेली आहे त्याच्या आधी जर हा प्रश्न अधिक सामंजस्याने आधीच हाताळला असता तर बरं झालं असतं का? आणि दुसरं म्हणजे ऐनवेळी माघार घेतल्यामुळे काँग्रेसचं स्थानिक पातळीवरती नुकसान नाही का होतं या ठिकाणी? आता नाही, स्थानिक पातळीवरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची यामध्ये सहभाग आहे, सहमती आहे आणि 2029च्या निवडणुकीचा बिगुल देखील या निमित्ताने आम्ही फुंकलेला आहे. त्यामुळे मी लवकरच बारामती या ठिकाणी जाईल, त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या सोबत एक संवाद हा देखील त्यात होणार आहे. त्यामुळे हा एकांगी आणि त्यांना विश्वासात न घेण्याच्या अनुषंगाने हा निर्णयच नाही. आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही एक वैचारिक पक्ष म्हणून लढत असताना आज आमची बारामतीतली जी ताकद आहे आणि बारामतीत काँग्रेस असणं हे आज त्याचं दर्शन हे बाहेरच्या लोकांना द्यायला आताही झालं आणि आमच्या कार्यकर्त्यांनाही जो उत्साह आला त्यातून आता आगामी काळात संघटन बांधणं, गाव पातळीवर संघटनेचा विस्तार करणं या गोष्टी करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आमच्या संघटनेलाही एक सकारात्मक ऊर्जा या निमित्ताने मिळालेली आहे आणि संघटनेच्या पुढची जी आमची आव्हानं होती किंबहुना दीर्घकाळ आम्ही निवडणुका न लढल्यामुळे एक संघटना बांधणीचं जे काम राहून गेलं होतं या दरम्यानच्या काळामध्ये ते करण्याची त्यांनी आज प्रेरणा या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आहे. आज एक सकारात्मक दृश्य दिसलं असं म्हटलं पाहिजे की आज जय पवार आणि त्याचबरोबर मोरे जे आपले उमेदवार होते ते नंतर एकत्र दिसले होते. तर आता निवडणुकीच्या निमित्ताने पण हे चित्र दिसणार आहे का कार्यकर्त्यांमध्ये? नाही, अर्ज आमचा हा विड्रॉल आम्ही जो घेतलेला आहे तो या निवडणुकीतून आमची माघार आहे. त्या माघाराला सहानुभूतीची, कुठेतरी सभ्यतेची, सुसंस्कारपणाची, अजितदादांचं झालेलं अपघाती निधन या अनुषंगाची याला किनार आहे. यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती वगैरे काय असतात ते काही आम्ही न करता या ठिकाणी आम्ही अत्यंत विनयशीलतेने, सभ्यतेने या प्रकरणाला पुढे गेलो आहे. कारण सातत्याने आपण जो घटनाक्रम सांगितला त्यात अधिकही काही गोष्टी घडलेल्या आहेत. थेट मंत्री आणि त्यांचं शिष्टमंडळ आमच्या कार्यालयामध्ये येऊन बसणं, त्यांनी विनंती करणं, अशा सर्व ज्या बाबी झाल्या त्या अनुषंगानं हा निर्णय होत असताना या निवडणुकीमध्ये आमचा पाठिंबा हा महायुतीला नाही, बारामतीतली जे मतदार आहे ते सत्सद्विवेक बुद्धीने त्यांचं मतदान करतील. आमचा कोणालाही पाठिंबा बारामतीमध्ये नाही आणि आम्हाला पाठिंबा जो आहे तो राष्ट्रवादीला देण्याची अडचण अशी आहे की या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ म्हणून
ते भारतीय जनता पक्षाला जे मिरवत आहेत ते भाजपसोबत जे जे आहे त्यांना कुठेही मतदानाचं आव्हान आम्ही करणार नाही. बरं, हर्षवर्धनजी, आज खरं तर आपण बघितलं की पार्थ पवारांनी डाऊनफॉलबद्दल वक्तव्य केलेलं होतं, परंतु जय पवारांनी मात्र आज आभार मानलेत. या दोन वक्तव्यांकडे, दोन भावांच्या तुम्ही कसं बघता? ते देर आहे दुरुस्त आहे, अजून काय म्हणणार. बरं. त्यामुळे एकंदरीत ते जे पहिलं वक्तव्य नवनिर्वाचित खासदार महोदयांचं तेच आता एकंदरीत ते प्रगल्भतेच्या तराजूत जाऊन बसलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांनी त्यातून काहीतरी शिकावं, काहीतरी धडा घ्यावा, हीच त्यांना शुभेच्छा आहे. राहिला काँग्रेस विचारांचा जो या ठिकाणी संदर्भ जोडला पाहिजे, तर महात्मा गांधींनी आम्हाला सांगितलंय की क्रियेमध्ये जगा, प्रतिक्रियेत जगू नका. त्यामध्ये ॲक्शनमध्ये पक्ष जगला पाहिजे. कोणीतरी पार्थ पवारांनी काहीतरी एक वक्तव्य केलं, चुकीचं केलं, संतापजनक केलं, तर त्याला चिडून आम्ही आमची कृती करणार नाही, कारण ती प्रतिक्रिया राहील. आम्ही जी वैचारिक भूमिका घेऊन गेलो होतो, आमची जी कृती होती त्या कृतीचाच पाठपुरावा आम्ही केला पाहिजे, प्रतिक्रियेचा करता कामा नये. ही एकंदरीत आमची भावना आणि भूमिका या निमित्तानं आहे. बरोबर. आणि अशा पद्धतीचीच नेहमी विचारसरणी काँग्रेसची असत आली आहे. यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो की या सगळ्यामध्ये महायुतीच्या विरोधात उमेदवार देणं हा तुमचा हेतू होता, हे तुम्ही वारंवार म्हटलेलं आहे, कारण त्याचे जे मुद्दे दोन आहेत ते पण सांगितले. पण त्याचबरोबर असंही वाटत होतं की महाविकास आघाडीमधलं अस्तित्व अधोरेखित करण्याचा तर हा हेतू नाही आहे ना, कारण गेल्या काही काळामध्ये राज्यसभेच्या सीटवर नसू देत किंवा आता विधान परिषदेची सुद्धा निवडणूक येणार आहे, या सगळ्या पातळीवरती महाविकास आघाडीमधली सुद्धा गणितं बिनसली आहेत का काय, असा वारंवार प्रश्न पडतो. महाविकास आघाडी ही एका भाजपला विरोध म्हणून ही 2019ला स्थापन झाली. कारण शिवसेना आणि भाजपसोबत लढले, नंतर भाजप हा मित्रपक्षांना गिळून करून घेतो, जवळच्या लोकांना अडचणीत आणतो, लोकशाही गुंडाळणार आहे, निवडणुकांमध्ये धांदली करतो. या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाला थांबवलं पाहिजे, त्यांच्या विरोधात एक मोड बांधली पाहिजे, या विचाराने शिवसेना बाहेर पडली. आणि ती शिवसेना बाहेर पडल्यानंतर काय सकाळचा शपथविधी, संध्याकाळचा शपथविधी काय असेल नसेल ते आपल्या ठिकाणी आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला विरोध म्हणून महाविकास आघाडी एकत्र आली. आम्ही आतून पाठिंबा द्यायचा का बाहेरून पाठिंबा द्यायचा, या सगळ्यात चिंतन झालं आणि त्यातून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला आणि त्यानुसार महाविकास आघाडी महाराष्ट्रात 2019ला आली. 2024 येता देशभरातल्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील सर्व लोकांना, संविधान प्रेमी आणि संविधान विरोधी अशी जी एक रेष ओढल्या गेली, त्यामध्ये संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचा आणि भारतीय जनता बरोबर आहे. पक्षाच्या त्यामुळे विरोधात महाविकास भूमिका आघाडी या सगळ्या मुद्द्यांवरती एकत्रित आली, हे खरं आहे. पण आता गेल्या काही दिवसांमध्ये जे पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये जे राजकारण झालेलं आहे ते बघता त्या पातळीवरती तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला होता, सुनेत्रा पवारांचा स्वतः फोन आलेला होता, त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ दिग्गजांचा फोन तुमच्यापर्यंत आला की आपला उमेदवार मागे घ्यावा. या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला ठाकरे सेनेकडनं किंवा उद्धव ठाकरेंचा फोन आला होता का, आणि आला असला तर त्यांचं काय म्हणणं होतं या संदर्भात? नाही, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संवाद होऊ शकला नाही आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. यामध्ये जो सुनेत्राजींनी जो फोन केला होता, त्यांनी खरगे साहेबांशी आज स्वतः दस्तरखुद त्या भेटल्या आणि खरगे साहेबांना विनंती करत असताना खरगे साहेबांनी त्यांना सूचना दिली की हे प्रदेश पातळीवरचा हा निर्णय, आपण त्यांच्याशी संपर्क साधा. आणि त्यानंतर त्यांनी आणि इतर लोकांनी हा संपर्क साधत असताना हा समन्वय घडवून आणला. मात्र या संदर्भात इतर कोणाचेही फोन आले नाही. किंबहुना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे काही खासदार आहेत, जे दिल्लीमध्ये अनेक वर्षांपासून आहेत, किंवा त्यांच्या पक्षाचे जे काही महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे, यांचा कोणाचाही फोन आला नाही आणि आमच्या मित्रपक्षामध्ये देखील या ठिकाणी फोन आले नाही. या निर्णय घेत असताना माधवराव जानकर हे आमच्या सोबत होते. माधवराव जानकरांना या संदर्भात आम्ही कन्सल्टेशन नक्कीच, म्हणजे या सगळ्या पातळीवरती काही महत्त्वाचे फोन तुम्हाला महायुतीकडनं नक्की आले. अखेर अर्थात आज जो निर्णय झालेला आहे त्याचं स्वागत सगळ्या महाराष्ट्राने केलेलं आहे आणि राजकीय पातळीवर पण त्याचं स्वागत झालंय. धन्यवाद या विषयावरती तुम्ही आमच्याशी संवाद साधला. महायुतीमध्ये फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांचे फोन आले. यानंतर आपण वळूयात आपल्या पोल सेंटरकडे, पाहूयात या आजच्या पहिल्या प्रश्नावरती. महाराष्ट्राचा कौल काल आहे, कौल थोड्या वेळात बघणार आहोत. आधी मीडिया सेंटरला जाऊया आणि पाहूयात प्रतिक्रिया प्रेक्षकांनी काय दिलेल्या आहेत, कारण आजचा हा जो मुद्दा होता तो मुद्दा होता
नुकत्याच काळात घडलेल्या परिपक्वतेच्या अनुषंगाने, काँग्रेसच्या परिपक्वतेच्या अनुषंगाने संपूर्ण काँग्रेस पक्ष स्वतः घराणेशाही जोपासायची आणि दुसऱ्यांच्या घराणेशाहीला विरोध करायचा, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आता उघडा पडलाय. गोविंद रघुनाथ परब यांची एक्सवरनं प्रतिक्रिया आहे. युट्यूबवरनं श्रीकांत शेवगावकर म्हणतायत, त्यांच्यात राजकीय परिपक्वता असती तर काँग्रेसची आज जी अवस्था झाली आहे ती तशी नसती. युट्यूबवरनंच पुढची कुणाल सावंत यांची प्रतिक्रिया आहे. आपल्या देशात लोकशाही आहे, काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार आहे. फेसबुकवरनं महेंद्र गणवीर म्हणतायत, आता निवडणुकांचा फार्स बंद करावा, लोकांच्या मताची काही किंमत नाही. या लोकांना बिनविरोध म्हणजे भूषण का वाटतं हे कळत नाही. फेसबुकवरनं संगीता शिंदे म्हणतायत, सगळं राज्य भाजपच्या हातात द्या, एकदाची हुकुमशाही लावा, मतदानही बंद करून टाका आणि तुमच्यातच ठरवा कुणाचा भाऊ, कुणाची बायको, आई वडील, कुणी नातेवाईक आमदार खासदार करायचे ते. आता फक्त लोकशाहीची चेष्टा सुरू आहे. तर लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत प्रखर आहेत. याच अनुषंगाने आता आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्याय आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप. मीडिया सेंटरला दोघांचंही आपण स्वागत करूयात. आणि आत्ताच आपण काही प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने केशवजी, खरं तर उमेदवारी द्यायला नको होती, ती दिली आणि मंथरण्यांनंतर हा सगळा जो आज प्रकार झालेला आहे त्याच्यावरती भाजपचे प्रतिनिधी म्हणून तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि त्याचबरोबर तुम्ही त्याचं स्वागत आज केलेलं आहे, परंतु तरीसुद्धा पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? असं आहे की हात दाखवून अवलक्षण अशा प्रकारची मराठी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय जर घ्यायचा असेल तर मला वाटतं की काँग्रेसने जो काही हा फियास्को केला गेले काही दिवस, त्याच्या आधारावरती आपल्याला हे नक्की सांगता येईल की हात दाखवून अवलक्षण करणं. त्यामध्ये असं होतं की बारामती जागा ही पारंपरिक पवार साहेबांची, अजित पवारांची ही पारंपरिक जागा आहे. अत्यंत मजबूत असा गट बनवला जातो आणि ज्या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा ती निवडणूक होतीये, माननीय सुनेत्राताई तिथे निवडणुकीत उभे आहेत. अशा वेळी खरं तर ज्या पवारांनी काँग्रेस सोबत वर्षानुवर्ष हयात घालवली, माननीय अजित पवार अनेक वर्ष काँग्रेस सोबत होते, दोघांनी एकत्रित काम केलेलं आहे. असं माननीय अजित पवारांच्या वेळी, निवडणुकीच्या वेळी खरं तर मोठेपणा घेऊन काँग्रेसनी हे निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा निर्णय घ्यायलाच नाही पाहिजे होता. जो माघार घ्यायचा निर्णय आज घेतला, ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, तो वेगळा आहे, पण मुळामध्ये अशा प्रकारचा निर्णय घ्यायलाच नाही पाहिजे होता. मन मोठं त्याने दाखवलं, दिलदारीपणा दाखवला पाहिजे होती की या ठिकाणी आम्ही आमचा माननीय अजित, पण मग याला आपण उशिरा आलेलं शहाणपण असं म्हणाल का? काँग्रेसची परिपक्वता परिपक्वता एक शेवटचा म्हणतो येईल की कुठल्या पोटनिवडणुका भाजपने कशा लढवल्या, कशा लढवल्या, प्रश्न वेगळा असतो, काही वेगळ्या असतात. त्यामुळे तशा पद्धतीने पोटनिवडणूक होती. त्यामुळे केशवजी, तुमचा थोडासा ऑडिओ आणि व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे. आपण पुन्हा एकदा रिकनेक्ट करूया टेक्निकली तुम्हाला. तोपर्यंत मी प्रशांतजींकडे जाते. प्रशांतजी, काँग्रेसचा जो निर्णय होता उमेदवार देण्याचा, चुकला होता का तो? आज तुम्हाला काय वाटतंय? नाही, बिलकुल नाही. काँग्रेसचा हा मोठेपणा आहे की काँग्रेस पक्षाने आज या ठिकाणी माननीय सुनेत्राताई पवार यांच्या समोरची कुठेतरी माघारी घेतलेली आहे. पण ही एकूणच निवडणूक ही लोकशाही, संविधान याच्याच बरोबर या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाने या राज्यातली किंवा या देशातली जी काही राजकीय संस्कृती खराब करून ठेवलेली आहे त्याच्या संदर्भातला एक अंजन घालण्याचा हा प्रकार होता. त्याचं कारण आहे की या ठिकाणी एक तर सन्माननीय स्वर्गीय अजितदादा पवारांबद्दल आमच्या मनात, काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक नेत्याच्या मनात, कार्यकर्त्याच्या मनात कालही आदर होता, आजही आदर, उद्याही आदर असं त्यावरील काही कुणी शंका घेण्याचं काही कारण नाही. पण ज्यांनी स्वर्गीय अजितदादा हे जिवंत असताना कायम त्रास दिला, म्हणजे पडळकर सारख्यांना सांगलीतून आणून उभं केलं दादांच्या समोर आणि डिपॉझिट जप्त झाल्यानंतर सुद्धा आम्ही दादांना कसा त्रास दिला, अशा प्रकारची ज्यांनी शेकी मारली, मिरवली, त्या भाजपने आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही. मुळात आम्ही जास्त दूर जात नाही. या मागच्या फक्त 2 वर्षाचा इतिहास सांगू इच्छितो. मागच्या 2 वर्षामध्ये नांदेडमध्ये आमचे खासदार जे नाही का खासदारमध्ये निवडून आल्यानंतर 6 महिन्यामध्ये त्यांची नाही का निधन झालं. त्याच्यानंतर मात्र भाजपने लगेच उमेदवार उभा केला. मंगळवेढ्याची निवडणूक असेल, कोल्हापूरची आमची जाधवांची सीट असेल, अशा कित्येक सीट्स आहेत की ज्या ठिकाणी पूर्वी 1960 सालापासून काँग्रेस पक्षाची संस्कृती
खतर केली होती, त्याचा विसर भारतीय जनता पक्षाला पडलेला होता. बरोबर आहे प्रशांतजी, आपण परवा सुद्धा चर्चा करत होतो, मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी, तेव्हा हे सगळे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत की याआधी कशा पद्धतीने सामंजस्य दुसऱ्या बाजूने दिसलेलं नाहीये, परंतु यावेळेला मात्र अंतर्गत पातळीवरती काँग्रेसमध्ये सामंजस्याचा अभाव आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती नक्की होती, असा संदेश नक्की मिळाला. कारण उमेदवारीच्या निर्णयावरती मुळात एकमत होतं का नाही असंही वाटतं या पातळीवर. तर त्यावर तुम्ही काय सांगाल याबद्दल? पूर्ण म्हणजे प्रादेशिक पातळीवरती आणि त्याचबरोबर केंद्रीय पातळीवरती एकमत होतं उमेदवारीच्या निर्णयावरती? या संदर्भात आपल्याला समजून घेतलं पाहिजे. एक तर मान्य प्रांताध्यक्ष मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांनी सर्वांशी चर्चा करूनच ते नाव त्या ठिकाणी फायनल केलं होतं. ते नाव ते काय प्रदेश काँग्रेसने या संदर्भामध्ये डिक्लेअर केलेलं नाही. आम्हाला सेंट्रलवरूनच त्या संदर्भामध्ये आदेश आला किंवा तिथूनच ते नाव त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं. त्याच्यामुळे प्रदेश आणि केंद्र स्तरावर कुठेही समन्वय नव्हता. अशा प्रकारचा अर्थार्थी कुठलाही काही संबंध नाही. या ठिकाणी समन्वय होता, नावं पाठवली आणि ते नाव त्या ठिकाणी तिथं चॉईस किंवा सिलेक्ट करून त्या ठिकाणी ते डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. पण या ठिकाणी या संदर्भात भाजपचा खरा चेहरा या एकूणच महाराष्ट्राच्या लोकांसमोर, महाराष्ट्रातील जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न होता. अन्यथा आम्ही माघार घेतलीच नसती. या संदर्भामध्ये फक्त आणि फक्त या ठिकाणी कुठेही पवार कुटुंबियांबद्दल आकच नाही, स्वर्गीय अजितदादांबद्दल आकच नाही, पण या संदर्भामध्ये इथून कुठेतरी किमान जी काही साधन सूचित आहे ठीक आहे, भाजपने पाळावी, हा या संदर्भातला आमचा आग्रह. बर केशवजी, मला हसू येतंय. मी मगापासून सगळी प्रतिक्रिया ऐकत होतो. मराठीत आणखीन एक म्हण आहे, गाढव गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं. अशा त्या म्हणीचा आणखीन एक प्रत्यंतर मला काँग्रेसच्या भूमिकेवरून आलाय. खरं म्हणजे ज्या पद्धतीने काँग्रेसने ही सगळी भूमिका मांडली, जे धोरण काँग्रेसने ऐकलं होतं, मग तवाने काय ते बोलले, काय देशातल्या अमुक शक्तींच्या विरोधात वगैरे वगैरे काहीतरी बलीबली वाक्य वापरली त्यांनी ती. आपण प्रत्यक्षात मग जर असं एवढा मोठा उदात्त हेतू होता, तर मग मुळात मग आता तर आज कारण काय होतं, म्हणजे तुमचा हेतू नव्हताच. तुम्हाला फक्त 4 लोकांनी फोन केले पाहिजेत का, थोडं काय लोकांनी मागे काय विनंती केली पाहिजे, यासाठी सगळं नाटक तुम्ही केलं होतं का? म्हणजे एकीकडे म्हणायचं अहो आम्ही लढलो ना, मी सुरुवातीला सांगितलं, आम्ही ज्यावेळी पंढरपूरची निवडणूक महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना ज्यावेळी पोटनिवडणूक झाली ती लढली, पण त्यावेळी सरकार हे अस्थिर होतं. महाविकास आघाडी सरकार हे अस्थिर होतं, पुरेसं बहुमत नव्हतं, विश्वासघातात्मक सरकार होतं. आता सरकार इतकं मजबूत आहे की बरं त्याच्यानंतर गेल्या महापालिका बरं अशी काही परिस्थिती का राज्यामध्ये, आता महिनाभरापूर्वी निवडणुका झाल्या, त्या सगळ्या निवडणुकामध्ये काँग्रेस सपाटून मार खाल्लाय. त्यामुळे अशी परिस्थिती नाही किंवा काहीतरी निवडणूक लढल्याने आपल्याला काहीतरी गेन होईल. तिसरा मुद्दा बारामती, हा तर पवार साहेबांचा, अजित दादांचा हा अगदी बालेकिल्ला, तिथे काँग्रेसला काही अगदी थोडीसा काही संधी असण्याचं कारण नाही. असं असताना हे काय कशासाठी, म्हणजे म्हणून मग म्हणले गाढव गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं अशी जी म्हण आहे, कसला भाजपचं त्यांनी ढोंगीपणा काढतात. आम्ही लढलो अजितदादांच्या विरोधात लढलो, कारण आम्ही निवडणूक विरोधात लढवतच होतो. आपण वर्षानुवर्ष म्हणजे अजितची राजकीय कारकीर्द, शरद पवारांची राजकीय कारकीर्द हीच काँग्रेसपासून सुरुवात झाली आहे, काँग्रेसच्या बरोबरीने सुरुवात झाली आहे. आज इतकी वर्ष एकत्र झाल्यानंतरही जर त्याच्यानंतर एका दुर्घटनेनंतर एक पोटनिवडणूक होते, काँग्रेसचा दिलदारीपणा काँग्रेसने दाखवायला पाहिजे होता, पण त्यांना तो दाखवता आला नाही. आणि त्यांनी ज्या पद्धतीचं केलं त्यापेक्षा हात दाखवून अवलक्षणही केलं, गाढव गेलं, ब्रह्मचर्य गेलं, पण देर है दुरुस्त आहे. बर, अगदी 1-2 वाक्यामध्ये उत्तर द्या प्रशांतजी, नक्की साध्य काय करायचं होतं काँग्रेसला आणि माघार घेऊन साध्य काय झालं? आम्हाला या संदर्भात एवढं साध्य करायचं होतं. एक तर भाजपने जी काय या राज्यातील राजकीय संस्कृती खराब केलेली आहे तशी आम्ही करणारे नाही, हे एक सिद्ध करायचं होतं. दुसरा भाग, स्वर्गीय अजितदादांना न्याय किंवा स्वर्गीय अजितदादांबद्दलचा आदर हा आम्ही या ठिकाणी 0 FIR दाखल करून त्या ठिकाणी दाखवलेला. बरोबर, पण मग उमेदवार देऊन साध्य काय करायचं होतं? या ठिकाणी बीएनएसच्या माध्यमातून 0 FIR चा कायदा आणला, त्यांनी मात्र या ठिकाणी अजितदादांना न्याय दिला नाही, ही वस्तुस्थिती दाखवण्याचा आमचा हा प्रामाणिकपणे प्रयत्न होता. बर, धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया या चर्चेवरती, नंतर पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद तुम्ही दोघांनी चर्चा केली त्याबद्दल. आणि यानंतर थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय. एकूण 35,000 मतं आज आलेली आहेत. काँग्रेसने बारामतीत माघार घेतली, मात्र उमेदवार दिला नसता तर राजकीय परिपक्वता दिसली असती का? हो, 67% महाराष्ट्र म्हणतोय हो, परिपक्वता दिसली असती. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपण नाशिकमधल्या काही महत्त्वाच्या ब्रेकनंतर 0 आवरमध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत. नाशिक म्हणजे अध्यात्म, निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा अशी या शहराची ओळख आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये घडत असलेल्या घटनांमुळे ही ओळख पुसून तर जाणार नाही ना, अशी भीती वाटायला लागली आहे.
कारण आता नाशिकचं नाव घेतलं तर पहिला चेहरा समोर येतो तो विकृत अशोक खरातचा. गेला महिनाभर आपण त्याचे धक्कादायक कारनामे पाहतोय, त्याच्यावरचे आरोप दिवसेंदिवस वाढतच चाललेत हेही पाहतोय. हे खरातचं प्रकरण ताजं असतानाच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच याच नाशिकमधनं आणखीन एक किळसवाणा प्रकार समोर आला. एनजीओ संचालक आणि पत्रकार म्हणून घेणाऱ्या रवींद्र एरंडेचं किळसवाणं प्रकरण उजेडात आलं. या हैवानाने 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा संशय आहे. पोलिसांना तपासामध्ये 87 अश्लील व्हिडिओज मिळालेत. आणि आता अशोक खरात आणि रवींद्र एरंडेचं प्रकरण ताजं असतानाच काल नाशिकमधनं आणखीन एक धक्कादायक बातमी येऊन धडकली. याही प्रकरणामध्ये केंद्रस्थानी आहेत त्या महिलाच. नाशिकमधल्या एका MNC कंपनीमध्ये तिथल्याच पुरुष कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या आडून धर्मांतरणाचा प्रकारही यात घडल्याचं समोर आलंय. या कंपनीतल्या शोषणामुळे महिलांच्या सुरक्षतेबद्दल पुन्हा एकदा अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पण त्याचसोबत प्रश्न असा आहे की नाशिकच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विचारसरणीमध्ये हा बदल कसा काय घडत गेला, नाशिकचे संस्कार असे कसे बदलले. नाशिक संबंधित इतर महत्त्वाच्या घडामोडींबद्दल आपण या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत. तर नाशिकमधल्या एका नामांकित MNC कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवरती तिथल्याच पुरुष कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार, विनयभंग केल्याची बातमी काल दुपारी येऊन धडकली. त्यात समोर आलेली गंभीर गोष्ट अशी होती की या कंपनीत धर्मांतराचं रॅकेटही सुरू होतं. आणि हे रॅकेट चालवणारे होते या कंपनीत टीम लीडर म्हणून काम करणारे पुरुष कर्मचारी. गरजू तरुणींची छेड काढणं, त्यांचं शोषण करणं, त्यांच्या कपड्यांवरनं अश्लील कमेंट्स करणं, त्यांना विशिष्ट प्रकारे पेहराव करायला भाग पाडणं असे प्रकार या कंपनीमध्ये 2022 पासून घडत होते. इतकंच नाही तर आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठीही मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आले. इथे केवळ महिलांनाच टार्गेट केलं गेलं असं नाहीये, तर तरुणांनाही एक विशिष्ट धर्म फॉलो करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. एका तरुणाला तर विशिष्ट धार्मिक पेहराव करून वावरायला या टीम लीडरनं भाग पाडल्याचं समोर आलंय. या प्रकरणी 25 मार्चला पहिला गुन्हा देवळाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला. पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीवरनं पोलिसांनी गुप्त कारवाई केली आणि पोलिसांसमोर आलं हे धार्मिक जेहादचं रॅकेट. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं SIT स्थापन करण्यात आली आहे. SIT या प्रकरणाची चौकशी करत असून या प्रकरणी 9 गुन्हे देवळाली आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत. या प्रकरणी पोलिसांनी काल 6 जणांना अटक केली आहे. त्यातील दानिश शेख या आरोपीला न्यायालयामध्ये आधीच हजर केलं होतं. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर उर्वरित 5 आरोपी तौसिफ अत्तार, रजा मेनन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी यांना काल नाशिक जिल्हा न्यायालयानं पोलीस कोठडी दिली आहे. उद्या या 5 जणांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाईल. आता हे प्रकरण समोर आल्यापासून फरार असलेली या कंपनीची HR अश्विनी चेनानीलाही आज पोलिसांनी पुण्यातनं अटक केली आहे. पण अजूनही एक महिला आरोपी फरार असल्याची माहिती आहे. आता या प्रकरणामध्ये आमचे नाशिकचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी काय माहिती दिली आहे ती आपण पाहूयात. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या या मुंबई महामार्गालगतच्या नामांकित कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या तरुणी आहेत त्यांच्यावर लैंगिक शोषण त्यांचं केलं जात असल्याची तक्रार समोर आली. आणि याच मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जवळपास 8 गुन्हे दाखल झालेत. तर देवळाली पोलीस ठाण्यात या संदर्भात 1 गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये जवळपास 150 ते 160 लोकांचा स्टाफ असल्याची प्राथमिक माहिती असून या सगळ्या कंपनीत काम करणारे जे तरुण किंवा तरुणी आहेत हे ग्रॅज्युएशन केलेले, MBA केलेले आणि फायनान्स क्षेत्रातली माहिती असलेले आहेत. त्यामुळे एवढं मोठं कंपनीत नामांकित असलेल्या या कंपनीत अशा पद्धतीनं त्या ठिकाणच्या वरिष्ठांनी वेगवेगळे आमिष दाखवून या काम करणाऱ्या मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे. आणि याचबरोबर ह्या सगळ्या घटना समोर येत असतानाच अजून एक धक्कादायक यात समोर आला आहे की जेणेकरून कुठेतरी धर्मांतराचा देखील प्रश्न आता या सगळ्या केसेसमधून समोर आला आहे. त्यामुळे नेमकं हा सगळा प्रकार काय आहे याबाबत आता SIT स्थापन करण्यात आली आहे. त्याचा तपास देखील आता वेगाने सुरू आहे आणि या सगळ्या प्रकरणातील जे सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह नितीन ओझा, ABP माझा, नाशिक. तर तपासात असं समोर आलंय की 2022 पासून कंपनीमध्ये या सगळ्या गोष्टी सुरू होत्या.
हे आरोपी रॅकेट कंपनीमध्ये कसं चालवत होते त्याच्यावरती आता आपण एक नजर टाकूया, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. धर्मांतराचा डाव, अत्याचाराचा घाव कशा पद्धतीने घालण्यात आला होता, तर नोकरीच्या शोधातल्या तरुणी टार्गेटवर असायच्या. मुलाखतीच्या वेळी फॉर्मवरनं तरुणींच्या गरजा आणि मानसिकतेची माहिती मिळायची. जास्त पगार, सुट्टी, ओव्हरटाईम, प्रमोशन अशा प्रलोभनांनी तरुणी जाळ्यात ओढल्या जायच्या. कॅफे, हॉटेल किंवा पिकनिकच्या बहाण्यानं जवळीक केली जायची. मैत्री वाढल्यानंतर लग्नाची इच्छा व्यक्त करत संबंध ठेवले जायचे. आणि तरुणी जाळ्यात अडकल्यावर लैंगिक शोषण सुरू व्हायचं. एका गुन्ह्यामध्ये पीडित तरुणीचे फोटोज, व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. आरोपीच्या मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती आहे. धर्मांतरासाठी शारीरिक छळ, मानसिक छळ केला गेलाय. अशा प्रकारे जाळं विणून या मुलींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न असल्याचं सध्या तरी समजतंय. आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती पाहूयात. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं, हे फारच धक्कादायक आहे. मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे आणि शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटही या प्रकरणी फारच आक्रमक दिसले. या आरोपींवरती मकोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी शिरसाटांनी केली, तर नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फोटो दाखवत आक्रमक भूमिका घेतली. नाशिकमध्ये घडलेली घटना, ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून म्हटलं गेलेलं आहे, त्यासाठी पहिलं तर नाशिक पोलिसांचं, एसपींचं आणि त्याच्याही पेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानेन. आमच्या बहिणींना जो न्याय मिळवून दिला, हे जे काही लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात, त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे. त्या मुलींना चिडचिड ही एका दिवसाची नाही तर अनेक महिन्यापासून, वर्षापासून हे चालू होतं. आणि हे प्रकरण एका मुलीबरोबर होतं, तर अनेक मुली यात गुंतलेल्या होत्या आणि त्यांना नंतर त्यांच्याशी लग्न करणे किंवा त्यांचं धर्मांतर करणे हा सुद्धा एक त्यांचा प्रयत्न होता. म्हणून आता ह्या प्रकरणाला सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे. यासाठीची नेमणूक केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये जे जे लोक आहेत त्यांच्यावर आता ट्रॅप लावणं हे सरकारने आता प्राथमिक ठरवलेली आहे आणि त्याच्यावरती तर मला वाटतं काही लोक अटक झालेत, परंतु आणखीन त्यांची मोठी साखळी कोणती आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. आता वळूयात कॅप्टन खरातच्या गुन्हेगारी कारनाम्यांकडे. खरातच्या गुन्ह्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होतीये. खरातवरती 14वा गुन्हा सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय. मिरगाव इथल्या जमीन खरेदी प्रकरणात खरातनं आणि त्याच्या पत्नी कल्पनानं शेतकऱ्याची फसवणूक केल्याचं समोर आलंय. नोव्हेंबर 2003 ते फेब्रुवारी 2004 दरम्यानचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणी दोघांच्या विरोधात फसवणुकीसह जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. तुमच्या शेतजमिनीवरती मंदिर उभारायचं आहे आणि माझ्याकडे दैवी शक्ती असल्याची बतावणी या खरातनं शेतकऱ्याला केली होती. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.